सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, स्टेजवर बसलेले सर्व संस्थांचे पदाधिकारी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज मी काल सोलापूर आणि श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर होतो आणि आज मी आपल्या बारामतीला मुक्कामाला येणारच होतो. मला भरत काल खैरे ह्याला भेटला श्रीगोंद्याला आणि मी त्यावेळेस त्याला सांगितलं की उद्या मी माझं उरळी कांचनला 4:30 वाजता कार्यक्रम आहे, पोलीस स्टेशनचं उद्घाटन 5:30ला संपेल आणि 6:30ला मी सुप्यामध्ये येतो. तुम्हाला कुठं ज्या काही तुमच्या विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या बद्दलच्या, शेतीच्या पाण्याच्या बद्दलच्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या तुम्ही तिथं मला सांगा. आणि त्याच्यामुळं मी आज अधिकाऱ्यांना घेऊन आलेलो आहे. परंतु काही अधिकारी हे आज शनिवारची सुट्टी, उद्या रविवारची सुट्टी, सोमवारी अयोध्येला राम मंदिरामध्ये रामाची स्थापना त्या ठिकाणी होती, मूर्तीची स्थापना, आणि त्याच्यामुळे राज्यांनी सुट्टी दिलेली. लागोपाठ 3 दिवस सुट्टी असल्यामुळं काही अधिकारी येऊ शकले नाही. परंतु त्यांच्याशी मी मगाशी फोनवर बोललेलो आहे. 3 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुमच्या समोर आलेले आहेत. एकंदरीतच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दंडवाडीमध्ये पूर्वी शंकरराव वजीरराव पाटील खासदार असताना एक उपसा सिंचन योजना केलेली होती भूविकास बँकेमार्फत, आणि नंतर ती काही चालली नाही. त्याचा बोजा आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये, ह्या सुरुवातीच्या काळामध्ये 21 बागायती, 42 जिरायती, असं 63 गावाचं आपल्या बारामती तालुक्याचं कार्यक्षेत्र. म्हणजे इतका तो फरक होता, 1/3 बागायती आणि 2/3 जिरायती. आणि त्याच्यातनं आजपर्यंत गेल्या 50 वर्षामध्ये अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्या, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन झाली. अनेक राजकीय पक्षाच्या नेतेगण असतील, इतर मान्यवर असतील, त्यांनी येऊन आम्ही ते पाणी देऊ शकू, अमुक करू शकू, तमुक करू शकू, अशा पद्धतीने आपल्या परीने समजवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्ही अनेक जण साक्षीदार आहोत. आता ह्यावेळेस महाराष्ट्राची परिस्थिती पाण्याची अतिशय बिकट आहे. तरी देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचा सीझन संपल्यानंतर, आपल्याकडे खरीप आणि रब्बी असे 2 सीझन असतात. तो पावसाळा संपल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर आढावा घेण्यात आला. त्यावेळेस सगळीकडे धरणांची परिस्थिती अतिशय बिकट राहिलेली आहे. मी काल उजनीवरूनच सोलापूरला गेलो. गेल्या वर्षी सुपेकरांनो उजनी 100% होतं, आज उजनी 0% झालेलं आहे. म्हणजे उपयुक्त साठा सगळा संपलेला. आता डेड वॉटर, ज्याला मृत साठा म्हणतो, त्याच्यातलं पाणी चाललेलं आहे. असं बहुतेक ठिकाणी, इकडं पण गुंजवणी, वीर, भाटघर आणि नीरादेवघर इथंही आत्ताच डुबल मला सांगत होते की गेल्या वर्षीपेक्षा आजच्या तारखेला 10 TMC पाणी का 11 TMC पाणी कमी आहे. म्हणजे 10.60 एवढं पाणी कमी आहे. नाझऱ्यामध्ये आत्ताच सांगण्यात आलं की नाझऱ्याची पिण्याच्या पाण्याची योजना जास्तीत जास्त 15 दिवस चालेल. त्याच्याबद्दलचा निर्णय हा काही का होईना त्या ठिकाणी घ्यावा लागेल. मी त्याच्याबद्दल इथून गेल्यानंतर, उद्या मी बारामतीत आहे, परंतु पुण्याला गेल्यानंतर जरी सोमवारची सुट्टी असली तरी संबंधित अधिकाऱ्यांना तिथं हजर राहायला सांगतो आणि त्याच्याबद्दलची मीटिंग घेतो. मागं आत्ताही प्रांतांनी मला इथला सगळं नोट दिलेली आहे. आज इथं आल्यानंतर खूप मान्यवरांनी, सरपंचांनी, इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी बदल्याच्या संदर्भात किंवा त्यांच्या अडीअडचणीच्या संदर्भात, 25-15च्या संदर्भात, कुठं पाणी सोडण्याच्या संदर्भात, अशा अनेक प्रकारे तलाव भरण्याच्या संदर्भात, ट्रान्सफॉर्मर देण्याच्या संदर्भात मी बरेच ते निवेदन, थोडासा मला वेळ लागला उठायला, ते मी बारकाईनं बघत होतो. त्याच्याबद्दल पण उद्या अधिकारी आहेत. मी उद्याच्याला त्याच्याबद्दल जे बारामतीच्या स्तरावरची कामं आहेत ते तिथं मार्गी लावेल. मित्रांनो, तुमच्यामुळं माझ्यासारख्याला 7 वेळेला ह्या तालुक्याचा आमदार होता आलं आणि मी माझ्या परीनं प्रत्येक 5 वर्षाला
काही ना काही भर टाकण्याचंच काम त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. आता आपली जनाई शिरसाई तुम्हा काही लोकांना माहिती नाही, परंतु त्यावेळेस मीच त्या बाबतीमध्ये असताना पदमसिंह पाटलांच्या मागे लागून ते माझे मेवणे लागतात. आज त्यांची परिस्थिती बिकट आहे, कारण वयोमानाप्रमाणे त्यांना ओळखता पण येत नाही वगैरे वगैरे. पण त्यांच्याकडनं मी ते मंजूर करून घेतलं होतं आणि त्यावेळेस 20,000 एकर म्हणजे पुरंदरला 20,000 एकर ते माझ्याच हस्ते सही झालेली होती. 20 आणि 15 35,000 एकराची पुरंदर उपसा सिंचन योजना ही आपण त्या बाबतीमध्ये केली. त्याच्यातनं पण आपल्या जिरायत भागाला पाणी आणण्याचा प्रयत्न आपण केला. दुर्दैवाने आपल्या भागात जसं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवर्षण प्रवण भाग असतो, विटा, तासगाव, सांगोला, फलटणचा वरचा भाग, माण असे काही तालुके आहेत, त्याला अवर्षण प्रवण तालुके म्हणतात. त्याच्यामध्ये आपला तालुका मोडतो. तरी देखील विकासाच्या बाबतीमध्ये मला अनेकदा उपमुख्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. तुमच्या सगळ्यांच्यामुळे मला अर्थमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. आत्ताही मी काही राजकीय भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे सरकारमध्ये असल्यामुळं आपल्याला कालवा सल्लागार समितीचा पालकमंत्री म्हणून मीच आता प्रमुख त्या ठिकाणी झालेलो आहे. त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन कसं करायचं, सरकारने आता धोरण ठरवलंय. पहिलं पाणी प्यायला, दुसरं पाणी शेतीला आणि तिसरं पाणी इंडस्ट्रीला. इंडस्ट्रीचंही पाणी आपण 3ऱ्या नंबरवर नेलेलं आहे. जिथं ड्रेनेजचं पाणी असतं तिथं सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवायचे आणि त्या पाण्यातनं आपण इंडस्ट्री चालवायची. अशाही प्रकारच्या गोष्टी सुरू झाल्यात. त्याच्यातून हे सगळ्या गोष्टी करत असताना मागं कोल्हापूर बंधारे आपण करा नदीवर केले. दुर्दैवानी फळ्या टाकायला ज्यावेळेस लागतात, गेट टाकायचे त्यावेळेस 15 ऑक्टोबरच्या पुढे गेट टाकावे लागतात. नंतर पाऊस पडत नाही, बऱ्याचदा ते कोरडेच राहतात. ह्या सगळ्या अडचणी आहेत. म्हणून मधल्या काळामध्ये मला एकाने सांगितलं, मी आता राज्याचा ज्यावेळेस अर्थमंत्री म्हणून आढावा घेत असतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा, त्यावेळेस एकाने सांगितलं की दादा, एक रिटायर झालेली व्यक्ती आहे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये, काय त्यांचं नाव, कोटेच्या म्हणून व्यक्ती आहे, ती पुण्यामध्ये राहते. मी डेप्युटी कलेक्टर, पूर्वी तहसीलदार होते, आता ते डेप्युटी कलेक्टर झालेत हनुमान पाटील. ते आपलंच बारामतीचं सगळं उपमुख्यमंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम बघतात, जसं पूर्वी प्रभाकर देशमुख बघायचे. आणि त्यांना मी सांगितलं की कोटेच्या, तुम्ही अंडुबल असं तिघा चौघांनी त्याचा सगळा सर्वे करा. माळवाडी बंधारा, काराटी बंधारा, काराटी हायस्कूल बंधारा, फोंडवाडा जवळ दुसरा फोंडवाडा गावठाणातला बंधारा आणि दुसरा फोंडवाडा बंधारा, जळगाव कपा बंधारा, जळगाव सुपा बंधारा, कारावागज बंधारा, बऱ्हाणपूर बंधारा, मेडत बंधारा, अंजनगाव बंधारा, नेपतवाळण बंधारा, गुन्होडे बंधारा. ह्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याच्यात एकच माणूस तो बंधाराचे गेट खाली करू शकतो, वर करू शकतो. आणि त्याच्यातून जिथं त्यांनी काम केलं त्याचे मला माहिती मिळाली. मी इथं आल्यानंतर त्यांना प्लॅन एस्टिमेट तयार करायला सांगितलं. पहिल्यांदा त्यांनी मला 40-45 कोटीचं सांगितलं. मित्रांनो, मी जरी तुम्हाला रोज भेटत नसलो किंवा माझ्या व्यापामुळे तुमच्याशी सतत संपर्क साधता येत नसलो, तरी मुंबईमध्ये सकाळीपासून उशिरापर्यंत ज्यावेळेस मी मंत्रालयामध्ये बसतो त्यावेळेस माझं हेच काम चाललेलं असतं. त्याच्यातून मी 45 कोटी रुपये पुरवणी मागण्यामध्ये मंजूर केले. आता मला सांगितलं की बाबा त्याला 60 कोटी रुपये लागतात. मी डुबलला सांगितलं की ताबडतोब त्याची टेंडर काढा, चांगले कॉन्ट्रॅक्टर, असं नियम घाला की चांगले कॉन्ट्रॅक्टर येतील आणि ह्या सगळे बंधारे मी चांगल्या पद्धतीनं करून देण्याचा. थांबा रे, तर तुम्ही मध्ये मला डिस्टर्ब करू नका प्लीज. काय अजून कागद द्यायची ती द्या, परंतु मधून मी सगळं माझ्यापर्यंत, मला जरा वेळ लागेल, तुम्ही जरा बोलायला मला फुरसत द्या. अरे 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 देवा, पांडुरंगा. तर तशा पद्धतीनं आपण अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळं मित्रांनो हे आपल्याला शक्य झालं. 45 कोटी रुपये मंजूर केले. मी आता त्याची टेंडर काढतो आणि कामं पूर्ण व्हायला नाही म्हणलं तर 5-6 महिने लागतील. साधारण कॉन्ट्रॅक्टर असे नेमतो की जेणेकरून
काम कसं पावसाळा सुरू व्हायच्या आत किंवा पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्या प्रकारे युद्ध पातळीवरती कामं करतो. साधारण फेब्रुवारी एंडला मला वोट अँड अकाउंट करावं लागेल, कारण यंदा मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये आपल्या विधानसभेची आचारसंहिता लागेल. 4 महिने आचारसंहितेला लागतील. म्हणून मी डुबलला म्हणलं की बाबा ताबडतोब तुम्ही त्याची टेंडर त्या बाबतीमध्ये काढा. आता त्याच्या जेवढ्या काही परवानग्या पाहिजे होत्या त्या मिळालेल्या आहेत. राहिलेले 15 कोटी रुपये कमी पडतील ते मी तुम्हाला येणाऱ्या अधिवेशनात किंवा मला अजून 2 अधिवेशनामध्ये संधी आहे. आता एक पूर्व अधिवेशन वोटर अकाउंटचं आणि त्याच्या पुढचं केंद्र सरकार पार्लमेंटची निवडणूक झाल्यानंतर जे सरकार येईल ते सरकार तिथला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आपल्याला राज्यांचा अर्थसंकल्प सादर करावा लागतो. तो साधारण मला जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये सादर करावा लागेल. त्यावेळेस देखील मला त्याच्यामध्ये निधी देता येईल. त्याच्यामुळं हे बंधारे चांगले, तिथल्या नदी खोलीकरण सरळीकरण अशा सगळ्या गोष्टी करणं ते कामाला मी प्रारंभ त्या ठिकाणी करतोय. ही बाब मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची होती. दुसरी गोष्ट 14 आणि त्याच्यामध्ये डोबल माझं काही चुकत असेल तर तुम्ही करेक्शन करा. असं अजिबात वाटू नका उपमुख्यमंत्री सांगतायत आणि आपण कसं मध्येच बोलायचं, कारण आपण घरी बसलेलो आहे. एक परिवार म्हणून आपण एकमेकाला विश्वासामध्ये घेऊन यांना कुठं दुसरीकडे जायला लागू नये, कुठं फिरायला लागू नये म्हणून मी स्वतः इकडे आलेलो आहे आणि त्याच्यातनं चर्चा करतोय. आत्ता पण काहींनी समोरनं पण काही सूचना केलेल्या आहेत. त्या सगळ्या सूचनांचा आदर करूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे. शेवटी मार्ग काढणं हे आपल्या सगळ्यांचं महत्त्वाचं काम आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. तर हे सगळे बंधारे करत असताना इथनं पुढं पाऊस पडल्यानंतर पाहिजे तेव्हा पाणी आपल्याला अडवता येईल. म्हणजे बाबा आता सगळेच पाणी वर सोडून द्या. पावसाळ्यात जरी एखादा पाऊस पडला तर तेवढं पाणी अडून वरचं पाणी बाहेर सोडता येईल, जसं आपण करा नदीला वगैरे करतो, 4 फळ्या टाकून 5 फळ्या टाकून, आणि इथनं खालनं वर होतं. त्याच्यावर बाकीच्या ठिकाणी वरनं खाली फळ्या काढाव्या लागतात. ही नवीन जी टेक्नॉलॉजी आहे जी आपल्याला ते कोटेच्यांनी सांगितली, त्याच्यात अशी साखळी असती आणि ती साखळी फिरवली, ती पुलीला कशी साखळी असती ती फिरवली की ते गेटवर जातं आणि तेवढं पाणी पाहिजे तेवढं आपल्याला पास ऑन करता येतं. त्याच्यामध्ये एकटा माणूस पण ते करू शकतो. त्याकरता इथं सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पण आहेत, माळेगावचे पण चेअरमन मला वाटतं केशवराव आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन्हीचा भाग माळेगाव आणि सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो. त्यांची पण आपल्याला ह्याच्यामध्ये मदत घेता येईल आणि आपले अधिकारी पण त्याच्यामध्ये आपण कामाला लावू. काही बाबतीमध्ये तिथल्या गावातला सरपंच किंवा काही प्रमुख टेक्निकल लोक असतात, इंजिनियर वगैरे झालेली, त्यांनाही त्याच्यात विश्वासात घेऊ आणि ह्या पद्धतीनं हे 60 कोटीचं काम केल्यानंतर एकदम एकतर भरतात तरी किंवा जास्त भरले तर ते बंधारा राहतो इकडे साईडनंच पाणी जागा काढते, ते सगळं वाहून जात आहे. मधी बऱ्याचशा ठिकाणी तसं झालं. हे केल्यानंतर तशा गोष्टी अजिबात होणार नाही. पाहिजे तेवढं पाणी आपल्याला बाहेर काढता येईल आणि तशा प्रकारे थोडा का होईना करा नदीचा प्रश्न ह्या निमित्तानं त्या ठिकाणी सुटेल. दुसरं चौदरवाडीचे सगळे यादवराव वगैरे लोक सांगत होते की दादा इथं आम्हाला मदत करा. मी डुबलला सांगितलेलं होतं तिथं आता उपसा सिंचन योजना निर्माण करण्याच्या करता साधारण 2,500 एकर क्षेत्राला पाणी देण्याचं प्राथमिक सर्वेक्षण आपण पूर्ण केलेलं आहे. नीरा नदीवर कोल्हापूर बंधारा किंवा नीरा डावा कालव्यावरून उपसा सिंचन योजना करण्याचं प्रस्तावित आहे. 300 हॉर्सपावरची मोटार 2 लागणार आहे. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की ते मला तातडीनं करून द्या. येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये किंवा जे वोटर अकाउंट असेल त्याला आपण त्याला निधी देण्याचं काम करू. त्याच्यामुळे बरेच दिवसाचं चौदरवाडीचं दुखणं म्हणजे पुरुषोत्तम दादा पण आहेत, बाकीचे पण माझे सगळे सहकारी आहेत, ते पण सतत सांगत होते, मला पण ते जाणवत होतं. तो मुद्दा आपण तशा पद्धतीनं निकाली काढू. त्याच्यानंतर तिकडच्या बाजूला आपल्याला कटफळ, जैनकवाडी, सावळ, कनेरीचा वरचा भाग, काटेवाडीचा वरचा भाग अशी काही गावं ही लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना त्याचं वर्क ऑर्डर दिली, त्याला प्रशासकीय मान्यता दिली, त्याचं टेंडर फायनल झालंय, त्याचं कॉन्ट्रॅक्टर नेमलेलं आहे
आणि तिथं इंदापूर तालुक्याच्या जिरायत भागाच्या करता आणि बारामतीच्या जिरायत भागाकरता ही उपसा सिंचन योजना डायरेक्ट उजनीवरून आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेली आहे आणि तिचं पण काम मी त्याचा प्रोपोगंडा केला नाही, म्हणजे भूमिपूजन अमुक तमुक फलानं म्हणलं पहिलं काम तर सुरू करा, नंतर पाणी आल्यानंतर पाणी पूजन करता येईल. आणि परंतु अशा पद्धतीनं त्याही जिरायत भागाला उजनीचं पाणी देण्याच्या करताचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि ते काम त्याच्यामध्ये एकूण बारामती तालुक्यातली किती गावं आहेत? 7 आणि 9 का 11 12 आणि 7 19 इंदापूरची 12 गावं आपली वरची 7 गावं असं 19 गावाच्या करता ते आपण करतोय. ह्या पद्धतीनं तिथला आपण प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. आता इथं आपल्यातले काही सहकारी मित्र त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये शेतकरी संघर्ष कृती समिती, जनाई उपसा योजनेतून नियमित हक्काचं पाणी मिळावं, आमरण उपोषण, हक्कासाठी एक अस्तित्वाची लढाई. माझी तर सगळ्यांना पोपटराव असतील, ज्ञानेश्वर कवले असतील, आज जर ते इथं थांबले असते तर जास्त बरं झालं असतं, कारण मी स्वतः इथं तुमच्याकडे आलेलो. बाकीच्या ठिकाणी तरी तुम्हाला जावं लागतं किंवा कुठं काही बोलवावं लागतं. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, कुठंही बोलवलं तर कुणाकडनं काही होणार नाही. त्याच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या करता पाणी पण वर असलं पाहिजे. आता आमच्या हक्काचं पाणी मिळावं, वर्षभराचं नियोजन करावं. मित्रांनो, तुम्ही मला ज्यावेळेस 91 साली खासदार केलं, नीट ऐका सोपा करा. मी जे सांगणार आहे ते स्पष्ट आणि खरं सांगणार आहे, काही खोटं बोलायचं कारण नाही. त्यामध्ये पुणे शहराला पाणी लागत होतं 5 TMC प्यायला. किती? 5 TMC. 5 TMC म्हणजे 50,000 एकराला बारमाही पुरेल एवढं पाणी. 50,000 एकराला बारमाही पुरेल एवढं पाणी. आता पुण्याला पाणी लागतं 20 ते 21 TMC. 20 ते 21 TMC. ते वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, ती 4 धरणं. पाणी शेवटी कमी झालं. इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, हवेली तालुका. त्याकरता आपण सिंचन म्हणजे ठिबक अमुक तमुक स्प्रिंकलर असं करण्याचा प्रयत्न करतोय. कुणी आपल्यापैकी कुणी मुख्यमंत्री जरी झालं, सुप्यातलं कुणी मुख्यमंत्री झालं, तरी देखील पहिलं पाणी प्यायला द्यावं लागतं. पुण्यामध्ये आपल्या सुप्याची पण काही लोक जाऊन राहिलेले आहेत, महाराष्ट्रातले राहिलेले आहेत, मूळ पुणेकर आहेत, चौबाजूंनी वाढतं आणि त्यांना 21 TMC म्हणजे 15 ते 16 TMC पाणी म्हणजे 1,60,000 एकराला 12 महिने पुरेल एवढं पाणी तिथं आता जात आहे. त्याकरता पर्याय काय तर आम्ही मुळशी धरणावर ब्रिटिशांच्या काळामध्ये धरण करून पाण्यावर वीज निर्मिती तयार करतात. पाण्याच्या पाईपलाईन मधनं खाली तळामध्ये टर्बाईन फिरवतात आणि त्याच्यातनं वीज तयार होते. मी त्यांना असं म्हणालो की बाबा हे पाणी तुम्ही आता वीज तयार करण्याच्या ऐवजी आता सूर्यावर वीज तयार होती, वाऱ्यावर वीज तयार होती, बगॅसवर वीज तयार होती, ज्याला कोजनची वीज आपण म्हणतो, न्यूक्लिअर त्याच्यावर वीज तयार होती, पण ती थोडंसं काळजीचं काम असतं. त्याच्यातून अशा वेगवेगळ्या कोळशावरनं वीज तयार होती, परंतु त्याच्यातनं प्रदूषण होतं. अशा वेगवेगळे प्रकार आहेत वीज तयार करण्याचे. तर मी त्यांना म्हणालो की बाबा आता पाण्याला त्यावेळेस इतकं महत्व नव्हतं, आता महत्व प्राप्त झालेलं आहे. तुम्ही त्याच्यातलं 5 ते 10 TMC पाणी पुण्याला प्यायला द्या. तशा प्रकारे सुर्वे म्हणून पूर्वी अधिकारी होते, AC आणि नंतर CE झाले, नंतर सेक्रेटरी घेऊन रिटायर झाले. आज मी सकाळी त्यांना सर्किट हाऊसला बोलवलेलं होतं, त्यांनी पण मला तो रिपोर्टिंग केलं. मी मंगळवारी मुंबईला वर्किंग डे, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्यांशी त्या बाबतीतची चर्चा करीन, अधिकाऱ्यांशी पण. त्याच्यातनं ते पाणी आलं तर आपलं 4 तालुक्याचं कमी झालेलं पाणी पुन्हा आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी मिळायला उपयोगी होईल. दुसरं आम्ही बेबी कॅनॉल त्याच्यामध्ये पुण्याने वापरलेलं पाणी ट्रीट करून तिथनं मुंडव्याला आम्ही उचलतो, बेबी कॅनॉलमध्ये टाकतो आणि तिथून किलोमीटर किती हो दौंड तालुक्यातलं खुडबावपर्यंत असं काहीतरी येते. पाणी अतिशय खराब आहे,
परंतु ते तिथपर्यंत न्यायचं काम चाललेलं आहे. आता 1-2 ठिकाणी क्रॉसिंग करावं लागेल, कारण सोलापूर पुणे रस्ता 4 लेन झालेला असल्यामुळं त्याचं पण माझं बोलणं झालंय. इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण त्या इथं बसलेले आहे आणि माझ्या कपोलीशी पण बोलणं झालेलं आहे. त्या पद्धतीनं मी तिथं मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्याच्यातून आपण काय काय म्हणताय, मुख्य कॅनॉल हा बंद पाईपलाईनद्वारे व्हावा. जर त्या संबंधी कारवाई झाली असेल तर कृती समितीमध्ये मांडावी. मित्रांनो, 2 मतप्रवाह आहेत, नीट ऐका सुपाकरांनो. नीरा डावा कालवा आपल्या अनेकांचा जन्म व्हायच्या आधी झालेला. एकदा स्वर्गीय अप्पासाहेब काकांच्या काळामध्ये त्याचं नूतनीकरण झालं. नंतर मी आल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी काम केलं आणि लायनिंगचं काम मी मंजूर करून घेतलं. लायनिंगचं काम मंजूर केल्यानंतर बारामती शहरातनं लायनिंग केलं. अजूनही काही स्पॉटवर लायनिंग केलं. तुम्ही त्या गावांमध्ये जाऊन बघा. शेवटी गेलेली मशिनरी परत पाठवली आणि म्हणले आम्हाला लायनिंग करायचं नाही, आमच्या विहिरी आटतील, आमचे बोर उघडे पडतील, म्हणजे पाणी जाईल. अशा पद्धतीनं सगळ्यांनी सांगितलं आणि ते काम इथं सगळे बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे की ते मला थांबवावं लागलेलं आहे. त्याच्यामध्ये बरंच काही ठिकाणी मी कॅनॉल स्वच्छ केला. तुम्ही बघितलं तर तुम्हालाही कळेल, कॅनॉलची क्षमता वाढलेली, स्वच्छ केलाय. काही ठिकाणी ब्रिज टाकलेले आहेत वगैरे वगैरे. पण तिथं लोकांचा विरोध आहे. इतर पण भागामध्ये जिथं लाईनिंग करायचंय तिथं लोकांचा विरोध आहे. इतर म्हणजे आपला नीरा डावा कालवा सोडून दुसऱ्या भागामधील सांगतोय. आता तुम्ही म्हणताय ह्या कॅनॉलला बंद पाईपलाईन करा. बंद पाईपलाईन आता सरकारचं धोरण आहे. इथून पुढं नवीन धरणं होतील त्याला बंद पाईपलाईन करायचं हे आपलं धोरण आहे. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय, बंद पाईपलाईन केले तर जे काही पाझर बिझर चालतात ते सगळे टाक बंद होईल. जे आता फिरतायत ना बंद पाईपलाईन बंद पाईपलाईन, उद्या त्यांनाच म्हणतील ही काय आमचं वाटोळ केलंय. हे नीट तुम्ही समजून घ्या. मागण्या करणं फार सोपं असतं, पण मागण्याचे काय पडसाद आपल्या लोकांना सहन करावे लागणार आहेत ह्याचाही विचार तुम्ही करा. माझी तयारी आहे चर्चा करायची, माझ्या अधिकाऱ्यांची तयारी आहे. हे सगळं करून तुम्ही सगळ्यांनी, मी बहुमताचा आदर करतो. बहुमताने सांगितलं नाही अजित पवार आम्हाला लायनिंग करून द्या. लायनिंग करताना ते प्लास्टिकचा कागद टाकतात. नीट ऐका. एक तर सगळं व्यवस्थित मातीचं काम करून घेतात, नंतर प्लास्टिकचा कागद टाकतात, नंतर त्यांच्यावर सिमेंट किती जाडीचं म्हणजे 4 इंचाचं सिमेंट खाली तिरकं इकडं तिरकं अशा पद्धतीनं करतात. आणि त्याच्यातून काय घडणार आहे ह्याचा सगळ्यांचा अंदाज तुम्ही घ्या. त्याच्यानंतर ज्या कॅनॉलमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्याचं भूसंपादन होऊन त्वरित पैसे मिळावेत. तुम्हाला सुपरकरांनो आठवत असेल, तुम्ही म्हणत होता की आम्हाला पैसे नका देऊ पण आमचा कॅनॉल करा, पोटचाऱ्या करा. आता ही नवीच पद्धत काढलेली आहे की आम्हाला गेलेल्या जागेचे पैसे त्या ठिकाणी द्या. ह्याच्यातून आपल्याला पुढची कामं करायची ती सगळी आपण अडचणीमध्ये येऊ. नवीन नवीन कुठल्या गोष्टी, एक तर पाणी मिळत नव्हतं, ते पाणी कशा पद्धतीनं आणलंय ते आमचं आम्हाला माहिती. आणल्यानंतर अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणी दूर करता मी प्रत्येक वेळेस तुम्हाला, मला कधी कधी इथले काही सहकारी मित्रांचे फोन येतात, दादा असं झालं, दादा तसं झालं. फोन आल्यानंतर त्याच्यामध्ये कधी कधी मेसेज येतात. माझा फोन कधी बंद असला तरी मेसेज येतात. कधी हनुमान पाटलांना पण दर कधी सोमवारी तुम्ही बारामतीला असता, त्यांच्याकडे निरोप येतात, काही सरपंचाचे निरोप येतात, निवेदनं येतात आणि त्या पद्धतीनं आपण काम मार्गी लावतो. अनेक जण सिंचन भवनला जाऊन अधिकाऱ्यांना तुम्ही डायरेक्ट भेटता, त्याही संदर्भामध्ये आपण मदत करण्याची भूमिका घेतो. म्हणून भूसंपादन होऊन त्वरित पैसे मिळावेत. आता जिथं आपल्याला पाणीच मिळत नव्हतं तिथं आता जमिनीचे भूसंपादनाचे पैसे, हे नवीन नवीन गोष्टी काढू नका, माझी हात जोडून विनंती आहे. त्याच्यामध्ये एक तर कुठल्याही 7-12वर 1 रुपयाचा बोजा न करता, जनाई सिरसाईचं आपण उपसा सिंचन योजना केली, नंतर पुरंदरची केली, करोडो रुपये खर्च केलेत, पण 7-12वर कोणाच्या
बोजा चढवणार नाही, जो दनवाडीमध्ये चढला होता त्या पाणी पुरवठ्याचं योजनेचं नाव काय? हनुमान, हनुमान, बरोबर, हनुमान पाणी पुरवठा. नाही नाही केलं, परंतु ते नंतर आपण मंत्री झाल्यावर सुनीलजी ते माफ केलं. पण ते पहिल्यांदा बोजा होता ना, त्याच्यामध्ये काहीच करता येत नव्हतं. त्या भूविकास बँकेचा बोजा म्हणजे काय विचारता सोय नाही. नंतर मी अर्थसंकल्पामध्ये जेवढे भूविकास बँकेचे बोजे होते ते सगळे माफ केले. त्या कर्मचाऱ्यांना 250 का 300 कोटी रुपये दिले, त्यांचे पगार केले, त्यांचं सगळं संपवलं. आणि आता भूविकास बँक कुठं अस्तित्वातच ठेवली नाही. कारण भूविकास बँकेला 7/12वर नाव चढलं की कुणी ती 7/12च घ्यायचं नाही हातात. एवढं म्हणजे लोक त्या भूविकास बँकेला घाबरायची. आज योजनेचे लाईट बिल कायमस्वरूपी शासनाने भरावं. आता ह्या संदर्भात जिथं शासन पाणी कॅनोलनी देतं तिथं पण पाणीपट्टी भरावी लागते. आता तुम्ही म्हणताय लाईट बिलच शासनाने भरावं. मध्ये तुमचं लाईट बिल वाढलेलं होतं, कितीतरी पटीनं वाढलं होतं. किती पटीनं वाढलं होतं? 5 पटीनं. ते पुन्हा सरकारमध्ये गेल्यानंतर कमी केलं, परत 1 पटीवर आणलं, ऑर्डर निघाल्या. त्याचा काहीतरी 600 का 700 कोटीचा, नीट ऐका सुपाकरांनो, 700 कोटीचा बोजा राज्याचा. कारण एकटं मला जानाई शिरसाई करता आलं नाही, एकटं पुरंदर करता आलं नाही. त्याच्यामध्ये टेंबू, ताकारी, म्हैसा, उरमोडी, जीए काटापूर, विष्णुपुरी, पुरंदर, जनाई, शिरसाई ह्या सगळ्या योजना घ्याव्या लागल्या. त्याच्यात 700 कोटी रुपये ते कमी केलेलं असलं तर राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरावे लागतात. ते आपण शेतकऱ्यांच्या करता भरतो. आता परवा मी सगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेत होतो. माग आपण ठरवत होतो, तुम्ही पण मागणी केलेली होती की इथं सोलर पॅनल बसवा आणि आम्हाला लागणारी वीज त्याच्यावर तुम्ही देण्याचं काम करा. आता ह्या संदर्भात नवीन टेक्नॉलॉजी पुढे आलेली. त्याच्यामध्ये यंदाच्या बजेटमध्ये काही कोटी रुपये मी टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या योजना सोलर पॅनलवर चालल्या पाहिजेत अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतोय. त्याच्यामध्ये मी एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, कारण ऊर्जा खातं त्यांच्याकडे, इरिगेशन त्यांच्याकडे, त्याच्यावर त्यांची पण संमती घेणं, कॅबिनेटची संमती घेणं, ते सुपाकरांनो मी करतो. आणि पहिली ट्रायल ही जनाईला घेतो. महाराष्ट्रात जेवढ्या उपसा सिंचन योजना आहेत पहिली ट्रायल जनाईला. जनाईला मात्र मला कोण आहे तिथं एक्झिक्युटिव्ह जनाईला तुम्हीच आहे. तिथं मला साधारण 4 एकर 1 मेगावॉटला जागा लागेल. त्या पट्टीमध्ये आता थांबा जरा, तुम्ही मला डिस्टर्ब करता राव. काय सगळं बरोबर आहे, चाललंय. अरे थांब, त्यामध्ये आपण मला किती एकर म्हणजे सरकारला किती एकर जमीन तुम्ही सोलर पॅनल बसवायला देऊ शकता? तिथं बॅरन लँड पाहिजे आपल्याला, झाडं बिडक तिथं नकोय. किती एकर आहे? पाईपलाईनच्या नाही, ती कोण सांभाळणार? त्याला कोणी खाताना प्याताना रोज फोडत जायचा, कोण बघणार आहे काय? जसं शिरसोपाईला आपण 50 मेगावॉटचं 50 का किती ते केलंय ना, तर ते एका जागी केलंय. त्याला कंपाऊंड करता येतं, सिक्युरिटी देता येतं, सगळं करता येतं. किती? 1.5 एकरांनी नाही भागणार. तिथं गायरा नाही का? नाही, काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल किंवा नाही कुठली का बघायची. आता जसं आम्ही तुम्हाला आजच मला कलेक्टर सांगत होती की दादा इथली जागा गायरानाची आम्ही देतोय आणि त्याच्यामध्ये आपण आता वेगवेगळ्या तालुक्याला पण स्ट्रीट लाईट आमचे गावकरी बंद करायचं पण त्रास घेत नाही. म्हणून आता मी ते ठरवलेलं आहे की गावाच्या तालुक्याच्या करता किती मेगावॉट वीज लागते तेवढी त्या तालुक्यामध्ये पॅनल बसवायची आणि तिथंच वीज तयार करायची. आणि आता परवा मला ट्रायल दिली की दिवस उजाडला की ती स्ट्रीट लाईट आपोआप बंद होती, दिवस मावळला की ती आपोआप सुरू होती. बंद चालू करायचाही त्रास नको. काही म्हणजे आता काय करता काय, शेवटी
आपल्याला सगळ्यांना गरज आहे, पण ती टेक्नॉलॉजी आली. परवा मला त्याचे ट्रायल पण दिली लोकेश चंद्रा, मी कलेक्टर पण त्या दिवशी पुण्याला होते माझ्याकडं, आम्ही मला वाटतं हनुमंत पाटील पण होते, आम्ही सगळ्यांनीच ती बघितली. 60 वॉट आणि 90 वॉट चांगला उजेड पडतो, आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढा उजेड पडतो. तर त्या पद्धतीनं मला मात्र प्रांत तुम्ही इथं जरी नाही मिळालं तर मला तिथंच वीज तयार करून दिली पाहिजे असं काही नाही. एकंदरीत माझ्या जणाईला, माझ्या शिरसाईला किंवा पुरंदरला जी काही वीज लागते ती वीज एकंदरीत ते सांगतील आम्हाला एवढी मेगावॉट तुम्ही आम्हाला द्या, मग तेवढ्या एकराचं क्षेत्र घ्यायचं 2-3 ठिकाणी असलं तरी चालतंय, काय बिघडायचं कारण नाही. तशा पद्धतीनं आपण देऊ. तुम्ही उद्यापासूनच त्याच्या संदर्भातलं, नंतर मला लाकडी लिंबोडी पण त्याच्यावर घ्यावं लागेल, कारण ती पण उपसा सिंचन योजनाच आहे, किंवा चौदरवाडी पण घ्यावी लागेल, कारण चौदरवाडीला पण माझ्या माहितीप्रमाणे किती हॉर्सपॉवरची मोटर लागेल, 350 ना, 300 हॉर्सपॉवरची. ह्या पद्धतीनं तिथं आपण करणार आहोत. आणि यंदा मला लोकेश चंद्र म्हणाले, लोकेश चंद्र म्हणजे महावितरणचे CMD आहेत, चेअरमन कम MD, ती कंपनी आहे की दादा आपल्याला 4-5 वर्षात 500 कोटी रुपये मिळाले तर ते होईल. तर आम्ही यंदा 500 कोटी रुपये यंदाच्या बजेटमध्ये देतो आणि इकडचा पहिला कव्हर करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. त्याच्यामध्ये त्याच्यावर योजनेचं लाईट बिल भरायचा प्रश्न येणार नाही, पण पाणीपट्टी भरावी लागेल. नाहीतर मला पाणीपट्टी पण दादा माफ करा, असलं होणार नाही. सगळे पाणीपट्टी भरतात, फ्लो. ठीक आहे ना बाबा, त्याच्याकरताच आलोय ना. अरे बाबा, मुद्दाम कोण करणार आहे का? पाणी कमी आहे म्हणून या समस्या आल्यात. होय, तेच त्याच्याच करता आलोय बाबा, त्याच्याच करता तिघांना आणलंय. तुझं काही डोकं चालवत असेल तर तू ते चालव. ती म्हणजे चेष्टा करत नाही की काही प्रत्येक इंजिनियर वगैरे रिटायर झालेले असतील आणि त्यांच्या काही चांगल्या कल्पना असतील तर त्याचंही आपण स्वागत करू ना. शेवटी आपल्याला काय पाणी नीट यावं आणि लोकांचा प्रश्न सुटावा एवढीच आपली भावना आहे. त्याच्यामध्ये पाणी वापर संस्था अद्ययावत करून घेणे, त्यात वाढ करून मिळावी, ते काय सरकारचं धोरणच आहे. पाणी वापर संस्था ती काय अडचणीचं नाही, ते आपल्याला करता येईल. टप्पा 2 व 3 क्रमांकमध्ये असणारे लहान मोठे सर्व तलाव योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे. सर्व तलावांची साठवण क्षमतेची फेर तपासणी करणं. यामध्ये आत्ता प्रोजेक्टमध्ये जेवढे तलाव आणि जेवढा एरिया कव्हर झालेला आहे हे सगळं करत असताना आपल्याला पहिल्यांदा ते कबूल केलेलं द्यावं लागेल. ते कबूल केलेलं दिल्यानंतर जे शिल्लक राहील त्याच्यामध्ये आपण ह्याचा विचार करू शकू. आता विचार केला की पुन्हा टेलवाल्याला मिळणार नाही, ते म्हणेल मग मध्येच कशाला इथं घेतलं. त्याच्यामध्ये मार्ग काढू. माझ्या माहितीप्रमाणे आत्ता रुबल आपण कॅनेटकर, मी कुणाला मगाशी फोन लावला होता तो, हा, त्या मॅडमकडं तुमचा किती कोटीचा प्रस्ताव आहे? 25 कोटीचा. त्यांनी सांगितलं की दादा बंद पाईपलाईन मधनं पुढची काही कामं पुरंदर उपसा सिंचन योजने, तिथे पुरंदरच आहे, ते करण्याच्या करता माग मी वडाण्याला धारीवालची मदत घेतली होती, अजून कुणाची तरी घेतली होती, बोरकरवाडीला पण कुणाची तरी मदत घेतली होती. त्याच्यानंतर तरडोलीला, थांब ना बाबा, तरडोलीला पण आपण मदत टाटाची घेतलेली होती. अजूनही काही मी कलेक्टर काही कंपन्यांशी बोलतोय. आता मला काहींनी निवेदन दिले की दादा हे जे काम झाले त्याची चौकशी करा. ठीक आहे, मी ती चौकशी करील, कारण कामाला करता पैसा आणताना मित्रांनो एवढा त्रास होतो. त्याच्यामुळं ह्या बाबतीमध्ये आलेल्या पैशाचा नीट विनियोग झाला पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं अजिबात काही कारण नाही. त्याच्यामध्ये हे मात्र दुसरा टप्पा 2 आणि टप्पा 3, माझं काय म्हणणं आहे की आता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यातनं साधारण 23 कोटी किती पाईपलाईनचं पुढचं काम ते करायचं. आता आपण बोललो ते पुरंदरचं, ते नाही का म्हणले टेंडर काढा आणि काम सुरू करा. हा, ती 25 कोटीची तशा पद्धतीनं. हो का, आता कायमस्वरूपी पाणी द्या. कुठलं पाणी कुठलं दे. मागे एकदा असंच पाणी द्या आणि एकदा चुकून एक शब्द गेला, वाट लागली, वाट.
त्याला इथं बसलेलीच असतात. कुठं दादा सापडतोय, कुठं सापडतोय, कुठला शब्द, एवढाच धंदा यांचा. होय होय बाबा होय, जोडायचं तुला मला पण जोडायचं, कराटी पण जोडायचं. करतो मी, खोटा बोलणार नाही, मी खोटं नाही सांगत. माझ्या एवढं काम आज 288 आमदारात कोणी करू शकत नाही. मी जे बोलतो ते माझं सर्वस्व पणाला लावतोय. आणि सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं तिथं अर्थ मंत्रालय एकनाथराव शिंदे, अमित भाई, पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेलं असल्यामुळे हे जमतंय, हे पण लक्षात घ्या. त्याकरता मायनर क्रमांक 6 योजनेची राहिलेली अपूर्ण कामं पूर्ण करावीत. त्याची काय अडचण आहे? मामा 2 मिनिटं मामा लोक सारखी त्रास देत आहेत बाबा. ती मामा पण त्रास देतोय, ही मामा पण सारखं उठतोय. बाबा 1 मिनिट, काय आहे, वन विभागाचे कायदे सुप्रीम कोर्ट वेळोवेळी एवढे कडक करतंय, म्हणजे त्याच्यात आपण जरी ऑर्डर दिली आणि कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित जबाबदार अधिकारी असेल तर त्याच्यावर केस होती. मधी तुम्हाला आठवतंय का, इकडनं आपण दौंडला जाताना तो मधला रस्ता पुसेगावचा सगळा रस्ता टार रोड केला. आता काय ते करूनच देणार, ते झालं का नाही अजून? ते कशावर झाला? राहुल पाटलांनी त्याला आपल्याला जी पूर्वीची साईज होती तेवढ्यापुरती त्यांनी परवानगी दिली. अरे साईड पट्टी, आता तू एका साईड पट्टीत मी, एका साईड पट्टीत तू, उद्या साईड पट्टी. अरे बाबा नो, खरंच मी सांगतो, मला नाही वाटत का आपण पदावर असताना आपल्या बारामतीकरांचं काम व्हावं, आपल्या सुपाकरांचं काम व्हावं. पण अडचण काय आहे ती, राहुल पाटलांनी तेवढी का होईना सोडून दिली. नाहीतर तुम्ही सगळ्यांनी सुपाकरांनी तर बघितलेलंच आहे आपण खाली जाताना कसा त्रास व्हायचा. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना असंही म्हणलं की जेवढी जागा द्याल तेवढी दुसरी जागा आम्ही फॉरेस्टला देतो, अभयारण्याकरता देतो किंवा आणखीन कुठल्या तुमच्या कामाच्या करता देतो, पर्यायी जागा, असाही आपला प्रयत्न चाललेला आहे. पण ते साईड पट्टी खरं भरता येईल. इथं पीडब्ल्यूडीचं कुणी आहे का? साईड पट्टी भरायला ढेपे काही अडचण नाही. नाही साईड पट्टी, आपला रस्ता टिकण्याकरता साईड पट्टी नाही, त्याच्यामध्ये डांबरी नाही, चांगला खड्या मुरुम का काय आपण म्हणतो ना, तसा मुरुम तेवढं तर करून द्या. तुम्ही तर यांच्यावरचे बॉस आहेत, सुप्रिटेंडेंट इंजिनियर, तेवढं आम्हाला करून द्या. ओके 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 ओके. त्याच्यामध्ये योजनेतील राखीव कोटा सोडून पावसाळ्यात ओव्हरफ्लोचं पाणी आम्हास मिळावं. आजही आपण ते देतोय. येतानाही माझं तिघांचं गाडीतनं मी उराई कांचनपासून इथपर्यंत आणलं. मी त्यांना म्हणालो की ज्यावेळेस ओव्हरफ्लोचं पाणी चालू असतं त्यावेळेस आपण ते देऊ, त्याच्यामुळे ही काही अडचण नाही. ही मी ते कालवा सल्लागार समितीचा मीच प्रमुख आहे, हे मी मंजूर करून देतो. मंजूर झालं म्हणून समजा. ते आपल्याला आपल्या चौघांचंही ठरलं. तुम्ही पण म्हणलं की दादा हे करता येईल, त्याच्यामुळं म्हणजे मी एकटा सांगतोय दादानी सांगितलं मग आम्हाला काही चाललं नाही असं नाही. आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे हा निर्णय घेतलाय. गालवा समितीमध्ये जनाई उपसा योजनेतील लाभ क्षेत्रातील शेतकरी हा सदस्य घेण्यात यावा. तुम्ही शेतकऱ्याचं नाव द्या, उद्या ऑर्डर तुम्ही नाव द्या. काय तर माझी हरकत नाही, कारण तिथं एवढी मोठी किती कमिटी आहे. अरे नको रे बाबा, ते ठरवा पुन्हा नंतर. अरे बाबा तसं नाही, त्याला घेतलं की उद्या पुन्हा दुसरं आंदोलन. भरत नानाला का घेतलं, काय करतो. बरे थांब. अरे बाबा थांब ना प्लीज. ऐका माझं काय म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांनी ठरवा. मी 2 नावं घेतो, एक जनाईच्या परिसरातलं घेतो, एक पुरंदरच्या परिसरातलं घेतो. एक पुरंदर उपसा सिंचनचा प्रतिनिधी निमंत्रित म्हणून काय घेण्याचा मला अधिकार आहे. मी त्याच्यामध्ये 2 घेतो, वाटल्यास 3 घेतो. एक शिरसाई, एक जनाई आणि एक पुरंदर, 3. पण एक पुरंदर तालुक्यातला द्या आणि एक शिरसोपा परिसरातला द्या आणि एक सुपा परगणा परिसरातला द्या. ठीक आहे, एक मागितलं 3 दिले. तर हा
आणि त्याची मला लगेचच सही घेऊन ऑर्डर घ्या. ती म्हणजे ते आपलं तुमच्याकडेच आहे. जनाई उपसा सिंचन योजनेचे शाखा ऑफिस सुप्याला ते पण आपण करू. मला तुम्ही सुप्याचं शाखा ऑफिस उभं करण्यापुरती जागा कुठं देता का? इरिगेशनची इथं जागा नाहीये. कुणाची जागा आपल्याला मिळू शकेल का? प्रांत, मी ऑफिसला पैसे देतो. आमचं बोलणं झालेलं आहे. कपोले पण द्यायला तयार आहेत. तर अरे हनुमंता, बरोबर आहे, कुठली तरी द्या. 50 नाही नाही, मला आत्ता सांगा. ती हाय आहे, मी तोंडगाची पडायचो. सरपंच नाही नाही, त्याच्यामध्ये द्याल ना जागा. आता हो का, आमचे प्रांत इथं बसलेत, तहसीलदार आहेत, त्याच्यामध्ये जागा किती बाय कितीची पाहिजे तुम्हाला? कशाला नुसती शाखा सुप्याला करत? सब डिव्हिजन राहू द्या दौडला. नाही नाही, इथं लिहिलंय शाखा ऑफिस. हे चुकीचं लिहिलं काय? सगळं सिंचन भावनच इथं आणतो. 4 गुंठे जागा दिली तर पुन्हा मतदान तालुक्यातल्या उरडून ही कशाला तिकडे नेलं? हा, माझं पण म्हणणं तेच आहे. ते वरवणच्या तिथं आहे ते त्यांचं राहू द्या. शाखा, जी शाखा आपल्याला आपल्या कामापुरती पाहिजे, कशाला वाद नवीन घालता? पुन्हा तिकडे आंदोलन सुरू व्हायचं. आंदोलनाला लय पेव फुटलंय. तर शाखेचा आपण हे करू बाबांनो, सिंचन योजनेचं शाखा ऑफिस इथं करू, आपल्या ज्युनियर इंजिनियरचं, बरोबर ना? मग तेवढं आपण करू. तेवढ्याकरता जागा सरपंच द्या. आणि हनुमंतराव, तुम्ही प्रांत ते कोऑर्डिनेशन करा. त्याला काय निधी लागतो तो लगेच आपण मंजूर करून काम सुरू करू. नंतर जनाई उपसा सिंचन प्रकल्प संपूर्णरित्या सौर ऊर्जेवर. तर मी सांगितलेलंच आहे की माझ्याच डोक्यात आहे. मी आधीच ठरवलेलं आहे आणि पहिलं उलट मी आपला जनाई घ्यायचं काम करतो. खडकवासला पाटबंधारे यांत्रिकी व जनाई उपसा सिंचन योजनेचे प्रकल्प यांचे एकत्रित व्यवस्थापन व्हावं. हे काय? खडकवासला यांत्रिकी जनाई उपसा. आपल्याला यांत्रिकी ह्याच्यात घालता येणार नाही. यांत्रिकी विभागच आपला सेपरेट आहे आणि तो अख्ख्या महाराष्ट्रात सेपरेट आहे. त्याच्यावर तसं करता येणार नाही. पण खडकवासला आणि जनाई ह्यांचं कोऑर्डिनेशन करता येईल. मामा, ह्या दोघांचं करता येईल. कारण तुझं ते ह्याला आहे ना, कशात संजय मामा सदस्य, शेतकरी संघर्ष कृती समितीचे सदस्य संजय मामा. त्याच्यामुळं ते त्या पद्धतीनं मामा तुम्ही त्यांना सगळ्यांना सांगा, ते आपण करू. हे आत्ताचे मिनिट्स तयार करा. मी सांगतोय ते हे मिनिट्स कानेटकर, रुबल हे तयार करून माझी सही घ्यायची. पालकमंत्र्यांनी आज अशी अशी बैठक बोलवली होती, त्याच्यामध्ये हे निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी करायची. मग मी ते कलेक्टरला आणि बाकीच्या सगळ्यांना हे करतो. मिनिट्स लगेच तयार करून घ्या आणि माझी सही घ्या त्याच्यावर. हे प्रकल्प खडकवासला आणि जनाई आपण करू. म्हणजे खडकवासला ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे जनाई दिलं तर ते कोऑर्डिनेशनला बरोबर होतं. आता कानिटकरांकडे जनाई आहे आणि खडकवासला कुणाकडे? तुमच्याकडे. तर त्या दोघांमध्ये पण ते काय आपल्या हातात आहे. ते कपोलेला ऑर्डर काढायला सांगितली किंवा गुणालीला ऑर्डर काढायला सांगितली तरी ते होण्यासारखं. तर त्या पद्धतीनं ते आपण करू. आता मला येताना मी तुम्हाला दुसरं अजून मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. आता जमलोच तर हॅम तर्फे आपण 173 कोटीचं अष्टविनायक मार्गाची सुधारणा, जेजुरी ते मोरगाव, मोरगाव ते सुपा, पाटस ते पडवी, कुसेगाव ते सुपा आणि केडगाव ते सुपा असं 250 कोटी रुपयाचं काम आपण पूर्ण केलं. बरोबर आहे.
त्याच्यानंतर सासवड राजुरी सुपा प्रजिमा 61 ची सुधारणा करणं 4,91,00,000 हे काम आपण पूर्ण केलं। त्याच्यानंतर बारामती मोरगाव रस्ता त्या आंबी बुद्रुक ते आंबी खुर्द ह्या आणि करा नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम करणं हे 8,95,00,000 रुपयाचं काम आपण पूर्ण केलं। शिरूर सुपा सांगवी रस्ता त्याच्यामध्ये 56 ते 57 ची सुधारणा करणं 2 कोटीचं काम पूर्ण केलं। त्याच्यानंतर मोरगाव कराटी अंजनगाव बरानपूर रस्ता 130 किलोमीटर प्रजिमा 130 किलोमीटर 0 ते 5.5 सुधारणा करणं 3,80,00,000चं काम पूर्ण केलं। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव बाबुर्डी कराटी रस्ता 2.5 ते 5.5 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर तो 2,30,00,000चं काम पूर्ण केलं। नीरा मुर्टी मोरगाव सुपा रस्ता 0 ते 24 किलोमीटर सुधारणा करणं 60 कोटीचं काम आपण पूर्ण केलं। कुठलं मोरगाव बाबुर्डी नीरा मुर्टी मोरगाव आता तुम्ही पण बघताय जाता येतं। त्याच्यानंतर नीरा मुर्टी मोरगाव सुपा रस्ता ते करा नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम करणं 15 कोटीचं काम प्रगतीत आहे। मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि वाहतुकीला तो चालू होईल, त्याच्यावर तेही काम चाललेलं आहे। सुपे पानसरेवाडी कराटे सायंबळचवाडी जळकेवाडी लाकाळ 15 हे 9 ते 12 3 किलोमीटरचं रुंदीकरण करणं आणि डांबरीकरण 2,40,00,000चं काम प्रगतीत आहे। सासवड सुपा उंडवडी रस्ता 5 कोटीची निविदा स्तरावर आहे, त्याची आपण रुंदीकरण करतोय। त्याच्यानंतर नीरा मुर्टी मोरगाव सुपा धनवाडी रस्ता लहान पुलाचं बांधकाम करणं ते 2.5 कोटीचं काम आहे, ते निविदा स्तरावर आहे। नीरा मुर्टी मोरगाव सुपे दंडवाडी रस्ता ते रुंदीकरण डांबरीकरण करणं हा भाग आहे सुपे ते दंडवाडी ते 4 कोटीचं आहे, निविदा स्तरावर आहे। त्याच्यानंतर एडीबी मधनं बारामती तालुक्यातील शिरूर सुपा सांगवी रस्ता 56 ते 58 336 कोटीची निविदा स्तरावर आहे, 42 किलोमीटर कोणाच्या बापाच्याने जमलं नसतं। त्याच्यानंतर सुपा बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत 29,51,00,000 पहिल्या मजल्याचं स्लॅबचं काम प्रगतीपथावर आहे। सुपा येथे पोलीस स्टेशन पहिल्या मजल्याचं बांधकाम करणं संरक्षण भिंत ते नियोजन मधनं पैसे दिलेत निविदा स्तरावर, नियोजन म्हणजे डीपीडीसी त्याचा आपणच अध्यक्ष आहे। 3.5 कोटीचं काम ते निविदा स्तरावर आहे। पहिलं कसं पोलीस स्टेशनचा खड्डा दिसत होता, आता कसं काय दिसतंय? फक्त तिथं कुणी जायच्या भानगडीत पडू नका, म्हणजे नीट राहा। सुपा येथील पोलीस स्टेशन इमारतीचे अंतर्गत फर्निचर तयार करणं 41 लाख ते निविदा स्तरावर आहे। असं मित्रांनो झालेली आणि निविदा स्तरावर नुसती सुपा परगणा परिसरातली सार्वजनिक बांधकामची 653 कोटी रुपयाची कामं झालीत आणि चालली। 653 कोटी सगळी जिरायत भागातली। आजपर्यंतच्या कुठल्याही टर्म मध्ये एवढी कामं झालेली नव्हती। त्याच्याचबरोबर जनाईमध्ये जी योजना बांधकाम भूसंपादनाबाबत मुख्य कालवा अस्तरीकरण वितरण व्यवस्था बंद पाईपलाईन मध्ये करणं तो मी पुन्हा विचारतो, एकदा मंजूर होऊन आल्यानंतर मग कुणी आडवं यायचं नाही, काय करायचं ते? अरे बाबा मी तेच विचारतोय ना बाबा, अरे थांब ना बाबा अंकुशराव। त्याच्यामध्ये 344 कोटीचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे गेलेला आहे, करायचं का नाही ते तुम्ही सांगा। अरे माहिती ना, म्हणूनच 344 कोटीचा केलाय ना, परंतु मी दुसरी पण बाजू सांगितली पाहिजे, पुन्हा माझ्या नावाने ओरडायला नको। अरे आपण काही भागात आता जसं पुरंदरला पुढच्या ह्याच्यात बंदिस्त पाईपलाईन मध्ये करतोय तसं जनाईला पण मी पुढच्या टप्प्यामध्ये घेतोय, परंतु एका वेळेस मला या सगळ्या गोष्टी करता येत नाही। कारण उद्या सांगितलं आणि नाही झालं, च्याला तिथं सांगितलं काय बोलतोय काय ते मोडा माझ्यावर येईल। म्हणून
थांब जरा. आता सगळ्यांचे वेगवेगळे ठेव का. सुरुवातीचे लोक वेगळं म्हणणार, टेलचे लोक वेगळे म्हणणार, दोघांचे मतप्रभाव वेगळे येणार. ते जरा आपण मामा नंतर करू त्याच्याबद्दलचा विचार. तेच ते आम्ही करतोय. त्याच्या संदर्भामध्ये आता आपल्याकडे पाणी मर्यादित आहे. तुम्ही म्हणताय तितके दिवस पाणी चालणार नाही, पण मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय त्याच्यापेक्षा अजून काही दिवस चालवा. तर तशा पद्धतीच्या सूचना मी कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष या नेत्यांनी दिलेल्या आहेत. पण माझं तुम्हाला नेहमी सांगणं आहे, हे आज मी एवढं सगळं करत असताना, कारण नसताना जे वातावरण संघर्ष कृती समिती करायची, माणसांना भडकवण्याचं काम करायचं, बरोबर नाही. शेवटी हे काम आपणच करणार आहे, दुसरं कोणी करणार नाही. आता मला काहींनी सांगितलं की आम्हाला मुंबईला बोलवलं. काही मुंबईच्या हातात नाहीये, सगळं इथल्या हातात आहे. ह्या हातात आहे. ह्या काय सांगायचं. त्याच्यामध्ये जन योजनेकरता आवश्यक 829 हेक्टर जमिनीपैकी ते संपादन केलेलं आहे. भूसंपादनाचं झालं. सध्या विस्तारित सुधारणा अंतर्गत साधारण प्रमाणात 13 तलावांचा समावेश केलेला आहे. इतर आवश्यक तलावांचे वरिष्ठ पद यामध्ये थोडस आपण समोरील न जाऊ, नाहीतर सगळेच जण उपाशी राहतील. ते मी टप्प्याटप्प्याने आता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ज्याच्या गोष्टी करता येतील त्या आपण करतोय. मी तुम्हाला सांगितलं की काही काळामध्ये तुम्ही, आज मी सांगितलं सोलरची व्यवस्था करतो, पण तोपर्यंत जे काही 5 पट आहे ते 1 पट केले ते पैसे भरावे लागतील. तेवढे पैसे मी ते तातडीनं कसं होईल ते बघतो, त्याबद्दल काळजी करू नका. मला प्राण तुम्ही पण काम म्हणजे त्याच्या कामाला लागा की जागा किती किलोमीटर. उद्या पावड्यांना पण बोलवा सकाळी, पावड्यांना विचारा की किती किलोमीटर सॉरी किती एकर जागा आम्हाला जनाई करता, पुरंदर करता आणि शिरसाई करता लागेल. पहिला टप्पा जनाईचा होईल म्हणजे सोलरचा, दुसरा टप्पा शिरसाईचा करतो, तिसरा टप्पा हे करतो. किंवा मला जमलं तर पहिल्या टप्प्यात जनाई शिरसाई दोन्ही करता आलं तर तसंही करीन, आणि दुसऱ्या टप्प्यात पुरंदर त्या ठिकाणी घेईन, असंही त्या बाबतीमध्ये करू. ह्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊया. त्याचबरोबर जनाई शिरसाई योजनेतील विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव 30 कोटीचा प्रस्तावित आहे. तो कुठला? पंप दुरुस्तीच्या करता पुरंदरला 55 कोटी मंजूर केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता चांगले पंप. तिथं काय होतं, एवढी घाण आणि गाळ बसतो. मला तुम्ही आता मी फोटो दाखवतो, व्हिडिओ शूटिंग घेतलंय. ते मोठं पोकल्यांनी, कसं म्हणतात ते पोकल्यान, लॉंग बूमचं पोकल्यान लावलंय आणि ते घाण काढली जाते. त्याच्यात पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक, अमुक तमुक, एवढं घाण आणि मग ते सारखं बंद पडतं. मग तिकडचे लोक ओरडतात. त्याच्याकरता पंप, मोटारी आणि तिथलं सगळं काम ह्याच्याकरता 55 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. ते टेंडर आता त्या बाबतीतलं त्या ठिकाणी निघेल. 25 कोटीचं मी मगाशी सांगितलं, आयुक्त कौर यांच्याशी आपलं बोलणं झालं. तुम्ही पण कानिटकर त्यांच्याशी बोलला. जनाई शिरसाईचा 30 कोटीचा प्रस्ताव, तो आता मी तुम्हाला नवीन करायला सांगितलंय. जनाई शिरसाईचा आता मगाशीच दत्तूबा लोंढे आपल्या यांनी सांगितलं, देऊळगाव रसा, अंकुशनी तिथनं सांगितलं, अजून कोणी सांगितलं. त्याच्यामध्ये तेच करण्याच्या करता आलोय ना. होय सर, होय सुरेशराव, होय बाबा. अरे होय, मी कुठं नाही म्हणतोय. बर ऐका, आता जर हे सगळंच प्रत्येक गावाईच करायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल. मी मेजर गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बाकीची निवेदनं मी घेतलेली आहेत. मी आता इथनं रात्री बारामतीला मुक्कामाला जातो. तुम्ही सोमवारी सगळे जरी सुट्टी असली तर पुण्यात आहात ना. मी काय करतो, बारामतीची उद्या दिवसभर माझी सगळी कामं करून मुक्कामाला येतो किंवा परवा सकाळी येतो. मग आपण कलेक्टर आणि बाकीची, तोपर्यंत हनुमान पाटील ते सगळं सॉर्टिंग करतील.
जी कामं कानिटकरकडे असतील, रुबलकडे असतील, ज्यांच्याकडे असतील त्यांना त्या ठिकाणी सांगू. तोपर्यंत एसीला पण बोलून घ्या. एसी येतील ना सोमवारी, त्यांना निरोप द्या ना. मला दादांनी थोडंसं सोमवारी पण हजर राहायला सांगितलंय. 10च्या दरम्यान आपण सर्किट हाऊसला बसू, ते सोयीचं होईल. कलेक्टरला पण सांगा. तोपर्यंत मला प्रांतांनी पण ती जागा उद्या पावडे जे सांगतील ती जर शोधून दिली तर बरं पडेल. त्याच्यामध्ये मात्र कोणाचं ते गायरन वगैरे लागलं तर घेणार. उद्या आमचं गायरन त्याला घेऊ नका, तसलं काही चालणार नाही. म्हणजे कशाला, सोलर पॅनल बसवायला. कारण पॅनल बसवल्याशिवाय वीज निर्मिती होणार नाही, त्याच्याशिवाय आपल्याला ते पाणी मिळेल. किती एकर? नाही, झाडं नसली पाहिजे. मग तसं असेल तर त्याचाही प्रांत आपल्या वराण्याचाही विचार करू. अहो 55 कोटी रुपयाचं त्याच्या टेक्निकल, मी तुम्हाला खरं सांगतो, मी त्याच्या मागे एवढा लागलोय की त्याची टेक्निकल मान्यता आत्ता परवा झाली, काल झाली, काल सारखा त्याच्यावर फोनवर आहे. मी खरंच सांगतो, मी इथं रोज येऊ शकत नसलो तरी तिथं बसून सातत्याने ही कामं चालली. इथं हनुमान पाटलांना ठेवलंय, पुण्यात चौबे, विकास पाटील, वेद पाठक तिघांना ठेवलंय जिल्हा आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे आणि इथली कामं बघायला. आणि मुंबईला बाकीचे डिकले आणि बरेच जण त्याच्यामध्ये आहे. अविनाश सोलवटे आहे, गजानन पाटील आहे, बरेच जण आहेत, विजय पाटील आहेत. साहेब तुम्ही जरा एकदा येता का तिथं? जिथं जे काम चाललंय ते बघितल्यावरच कळतं माणसाला की काय काम आहे ते. कशा पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक, ते सगळं घाण, सगळं तिथंच का पद्धतीने येतंय. त्याकरता अरे बाबा, एखादी गोष्ट ग्रामपंचायतीमध्ये मंजूर कामाला सुरुवात करायला किती वेळ लागतो ते बघा. नाही, तसं नाही, करायचं नाही का? मी करत नाही. एक मिनिट, असं कुणी राज्याचा उपमुख्यमंत्री दत्ताभाऊ हे सांगणार नाही. एवढ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी हे घेऊन आलोय, सुट्टी असताना देखील त्यांना आणलंय. तुम्ही निवेदन, दत्तोबा एक मिनिट, तुमच्या गावातलं राजकारण कृपा करून इथं आणू नका. अख्खा सुपा परगणा परिसर आहे. तुम्ही वेगळं मला भेटा, त्याच्यामध्ये तुमचं आणि त्या पोपटचं जमत नाही. तुमचं मग तुम्ही निवेदन दिले ना, निवेदन दिलेलं आहे, त्याची चौकशी होईल. आता मगाशी कुठलं राहिलं असेल तर पुन्हा मी रिपीट करतो. आमच्या हक्काचं पाणी आपल्याला मिळावं, त्या नियोजनाच्या बद्दल कालवा सल्लागार समितीमध्ये बैठक असते. त्या बैठकीमध्ये खरीपाचं पाणी कसं दिलं पाहिजे, उन्हाळी कसं दिलं पाहिजे, रबीचं कसं दिलं पाहिजे ते ठरतं. मुख्य कॅनॉल बंद पाईपलाईन, त्याची चर्चा आपली झाली. ज्या कॅनॉलमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्याच्यामध्ये थोडंसं सबुरीनं घ्या. त्याचं कारण आपल्याला ह्या बाकीचा सगळा निधी लगेच थांबेल. त्याकरता बाकीची सगळी कामं पहिली पदरात पाडून घेऊया. योजनेचं लाईट बिल, त्याच्याबद्दलचं मी सोलरचं तुम्हाला सांगितलं. पाणी वापर संस्था अद्ययावत करणं मान्य आहे, त्याच्यामध्ये वाढ करायची आपली तयारी आहे. टप्पा 2-3च्या बद्दल मी बोललोय. मायनर क्रमांक 4चे राहिलेली कामं, त्या मायनरच्या 6चं मला त्याचा प्लॅन इस्टिमेट द्या, त्याला काय पैसे लागतील ते आपण मंजूर करून घेऊ. तर एक मिनिट थांब ना बाबा, थांब रे. कुठलं अरे होय बाबा, तो मान्य ना, ते प्रोसेस तर करावीच लागते. बर ठीक आहे, चला. त्याच्यामध्ये योजनेतील राखीव कोटा सोडून पावसाळ्यात ओव्हरफ्लोचा ते पण मान्य आहे. कालवा समिती, जनाई, सिरसाई, शेतकरी, मी सांगितलं 3 शेतकरी 3 वेगवेगळ्या योजनेमध्ये घ्यायचे. शाखा ऑफिस जागेचा मात्र बघा. सरपंच
ती जबाबदारी तुमची. तुमची जागा. अहो त्याला पैसे देणार नाही फुकट ज्या आहे ना सारखं काय. अहो शासनाची जागा फुकट. शासन तू शासन आहे. पैसे देऊन जागा विकत आम्ही कधी घेणार. नाही नाही ते नाही करायचं आम्हाला. ते आम्हाला करायचंच नाही. आम्हाला यांच्यावर 1 रुपयाचा बोजा आणायचा नाही. त्याकरता तर आम्ही सरकारची जागा घेतो. बस ना अजून काय काय करायचं. सगळं आरक्षणच टाकतो तर तसं कॉलेजचं हायस्कूलचं आरक्षण देतो टाकून. हे बाकीच्या रुपालीताई भोसले, पुष्पाताई कुतवळ यांनी पण काही काही दिलेले. ताई मी त्याच्याबद्दल मी मगाशी सांगितलं मी सोमवारी या संदर्भामध्ये हे केलेलं आहे. अंबिखूरच्या लोकांनी दिलंय. वडाण्याच्या सरपंचांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. कुतवळवाडी बोरकरवाडीवाल्यांनी दिलेलं आहे. गोजूबाईवाल्यांनी दिलेलं आहे. गोजूबाई साबळेवाडी जळगाव सुप तरडोली श्री क्षेत्र मोरगाव अलकाताई पोपट तावरी आंबी बुद्रुक जोगवडी मूर्टी संजय मामा रघुनाथराव कुतवळ पानसरेवाडी सरपंच बाबुर्डी सरपंच सुशांत जगताप करावागज काराटी. अरे होय ना बाबा. आता मी किती सगळ्यांना मी काय म्हणलो की मेजर गोष्टी मी सांगितल्या. बाकीच्या संदर्भात मी सोमवारी त्याच्याबद्दलची बैठक त्या ठिकाणी घेतो. सुट्टी असली तरी ते चर्चा झाल्याशिवाय मी मुंबईला जात नाही. मी पहिलं अयोध्येला जाणार होतो प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला. पण आता हे दर्शन घेतोय. आणि मुख्यमंत्री म्हणले की आपण दोघंच जायच्या ऐवजी त्यांनी ट्विट पण केलं अशी मला माहिती आहे की आपण सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन वेगळा दिवस निवडूया. कारण 22 तारखेला प्रचंड गर्दी तिथं राहणार. प्रचंड म्हणजे प्रचंड. तर त्याच्याऐवजी दुसरा एक दिवस निवडून अख्खच मंत्रिमंडळ जाऊन महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणे मान्य. काय अरे सांगितलं ना ते टेलला आहे ते करायचंय. पाण्याची बाटली दे. पाणी देतो रे भाऊ. तुम्ही काय करता असलंच काहीतरी विचारता मग काहीतरी एखादा शब्द निघाला की बसनीची बाग पाण्याची बाटली द्या म्हणलं. नुसती बाटली द्या म्हणलं का काय. तुम्ही माझ्या परस्पर गेला होता. तुम्हाला कळणच मला सोडून झाल्यावर काय होतं माहिती. हे अतुल खैरे हे 2 लाखाच्या वरचं होत नाही बरं का. ते काय झालं हे पाठीमागं उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये केलेलं होतं तेव्हा मीच तिथं होतो. नियमित परतफेड करणाऱ्यांना 50,000 दिले. 2 लाखापर्यंत जे होते ते सगळे त्याच्यामध्ये उरकले. सरकार बदललं की धोरणं बदलतात. त्याच्यातनं येतं हे होणार नाही. मी त्यावेळेस सगळ्यांना सांगत होतो की बाबांनो 2 लाखापर्यंत कर्ज वरचं भरा आणि 2 लाखाचा ॲडव्हान्टेज घ्या. परंतु त्यावेळेस घेतला नाही. काहींना वाटलं की पुढं कधीतरी 2 लाखाच्या पुढचं पण येईल. हा हे एक राहिलं सॉरी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये आपण सुप्याचं 57 कोटी 98 लाखाचं काम सुपा धनवाडी पानसरेवाडी काळकरेवाडी चांदगुडेवाडी खंडोकरेवाडी बोडवेवाडी कोतवाळवाडी बाबुर्डी नारोळी वडाणे अभिखुर्द शेरेवाडीचं त्या ठिकाणी करतोय. माझी आपल्याला विनंती आहे की यामध्ये आपलं काम चाललेलं आहे. कुठल्या अडचणी तिथं 13 गावांना 80 वाड्या त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि जवळपास 60 कोटीचं काम आहे. तर त्या कामामध्ये कुठं हलगर्जीपणा चाललाय का. ओके. गोजूबाई खराडेवाडी 9 गावा 56 वाड्याचं 51 कोटी 15 लाखाचं काम. ह्याच्यामध्ये कोणाची काही तक्रार आहे का. अरे हनुमंता
ह्याच्यात काही तक्रार आहे का? सावंतवाडी, गोजोबाई, उंडवडी कपल, जरारवाडी, उंडवडी सोपा, सोनवडी सोपा, बऱ्हाणपूर, नेपथवळण, कारखेल, खराडेवाडी. मी का विचारतोय? तसं असेल तर मला मग त्या अधिकाऱ्यांना विचारून सांगावं लागेल ना, कॉन्ट्रॅक्टरला किंवा अधिकाऱ्यांना. तेच सांगतोय. अंकुशरावला आता दिसत नाही ना? हा, काहीतरी होतं ना. नाही, सगळ्यांचं चांगलं व्हावं त्याच्याबद्दल दुमत नाही. देवगाव रसाळचा 8 गाव. अंकुशराव काय म्हणत होता? ती 65 कोटीची योजना आहे, काय तिथं अडचण आहे? कशात? अरे बाबा, तुझी स्वतंत्र योजना आहे 65 कोटीची. जळगाव कपत, जळगाव सुपर, नीट ऐक. देवगाव रसाळ, काराटी, माळवाडी, लोणी, करावागस, अंजनगाव, कोळोली, ही 8 गाव 68 वाड्या, ही 65 कोटीची आहे. तू माझी प्यारी प्यारी. बाबा रे थांब जरा. अरे थांब ना बाबा. कटफळ ते जैनकवाडी 8 गाव 92 वाड्या. तुम्ही नीट ऐका प्लीज, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कटफळ, वंजारवाडी, गाडीखेल, सावळ, शिरसोफळ, जैनकवाडी, निंबोडी, पारावडी, इथं आपण 48 कोटीची करतोय. आणि प्रत्येकाला ह्यावेळेस सुपाकरांनो, सगळ्या परगण्यातल्या लोकांनो, सोर्स असा निवडलेला आहे की जरी टंचाई आली तरी तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या करता टँकरची मागणी करावी लागणार नाही. कारण सुप्याला आपण आपलं हे होतं ना, जनावरांच्या छावण्या, त्याच्या शेजारच घेतलंय. त्याच्यावर आपल्याला तलावात पाणी सोडता येईल, पिण्यापुरतं का होईना, जरी दुष्काळ असला तर. ही सगळी गावं त्याच्यावर चालतील. त्याच्यानंतर मेडकची मोरी आहे, तिथं आपण गोजूबाई खराडवेडीच्या बद्दलची विहीर घेतोय. आपला तो कॅनॉल किती दुष्काळ असला तरी कॅनॉलला पाणी चालतं, त्याच्यावर तिथंही त्या लोकांना पाणी कमी पडणार नाही. आणि स्टोरेज साधारण 2 महिने पुरेल, बरोबर ना? 2 महिन्याचं स्टोरेज पुरेल, म्हणून या योजना जरा जास्त कोटीमध्ये गेल्यात. त्याच्यानंतर सोनकसवाडीला पण अंकुश, देवगाव रसाळच्या करता सोनकसवाडीची जागा आपण निवडलेली आहे. ती कॅनॉलच्या जवळ असल्यामुळे तिथंही आपल्याला पाण्याची अडचण येणार नाही. फक्त लाईट बिल मात्र भरावी लागतील, लाईट बिल भरावी लागतील. बरं, एक माझा ऐक जरा. मी तुझा ऐकतो पण माझा उदे. जैनकवाडी कटफळला जलसंपदा विभागाचं गायरान तिथं आपण घेतलेलं आहे आणि तिथं आपण साठवण तलाव करतोय, त्याच्यावर तिथंही अडचण येणार नाही. त्याच्यामध्ये लोणी भापकरला सस्ते वाडीच्या इथं जलसंपदा विभागाची जागा घेऊन ती 57 कोटीची योजना लोणी भापकर, सायंबाचीवाडी, मासाळवाडी, जळकेवाडी, तरडोडी, पैशी, मुडाळे, बिलारवाडी अशा पद्धतीनं करतोय. मग त्याला सोर्स तो आहे, म्हणजे कुठेही किती दुष्काळ पडला तर सोर्स आटू नये. आता जसं आपलं नाझऱ्याचं झालं ती सोनकसवाडीची नाही मिळाली. अच्छा, चिंचोळी. मग काय अडचण नाही? नाही, त्या जागेला काय अडचण आहे? कोणाची? स्थानिक लोकांची अडचण आहे. मग अहो, सोनकसवाडीचा नाही. आता ते अधिकारी म्हणतायत सोनकसवाडीच्या ऐवजी पंढऱ्याच्या इथं कुठं जागा बघायची म्हणतात. कारण हा, मग काढू ना, त्याला काय? टेकडीवर पाणी येतं तिथं साठतं पाणी, साईडने त्यांना निचरा करून दिला तर ते होईल. मग सर काढू देऊ ना, आपल्याला काय जड आहे? आपली मशिनरी लावू त्या एन्व्हायरमेंट फोरमची. हो पुरुषोत्तम दादा, आपल्याकडे मशीन आहे का? ती संगीता म्हणत होती त्यांच्याकडे काहीतरी डिझेलचे पैसे. संगीता आली का? हनुमंत आला का? आता मशीन घ्या ना. ही नाहीये, ती नाहीये,
काय होतं एक एक मशीन घ्यायला? त्या ह्याच्यातलं एक मशीन द्या. कुणाकडनं? कशाचं? नाही ते करायचं ठरलं ते नाही, दुसऱ्या कामाकरता ते हनुमान नाही करे. अहो सकाळनी डिझेलला पैसे दिले, त्यांना मशीन पाहिजे. पण ते कार्यकर्ते अरे ह्याच्यावर पण काय सांगायचं. ते गुलाबराव रावण पाटलाचं आठवतंय, चिपट्यावर बोकड नाचवतात आपली, चिपटन त्याच्यावर बोकड नाचवायचा. बघ आता काय ते. तर आपण ते करूया. ते सर पण बाहेर काढून देऊ. सर काढायची जबाबदारी तुमची, आणि मी इकडं ते मशीनच्या संदर्भातली जबाबदारी सचिन तुमची. नंतर लोणे भापकर, सस्तेवाडीचा काही प्रश्न नाही ना? मोर्टी आणि 7 गावं, शेणकरवाडीचा काही प्रश्न आहे का? होय बाबा, पैसा चौदरवाडीला आता लगेच सांगता येत नाही, तपासून सांगतो. होय, 100 एकर गारण असेल तर तिथं आपण सोलरचं करू. एकच मिनिट, जलजीवनचं पण घेऊ. त्या दोघंही अधिकारी इथं आहेत. काराटी पाटी ते सुपा रोडचं खूपच दिवस झाले, कार्पेटचं काम अपुरे. हो ढेपे, सॉरी एसी, काराटी पाटी ते सुपा रोडचं ते खूप, ते करा नदीवरील पूल होणे, काराटीचा मंजूर आहे ना पूल, ते कुणी दिले रे? अहो पूल मंजूर नाही, मी तो शिक्षण संस्थेला केला. एक मिनिट, मुलांच्या करता शिक्षण संस्थेला केला, तिकडनं जावा. अरे गेट चालू ठेवतो ना लोकांच्या करता, काय फक्त अहो आत्ताच सांगितलं एसी आलीत केली. ते म्हणतात की दादा महिन्याभराच्या आत, बरोबर ना, महिन्याभराच्या आत करून देतो. अहो आता ते एसीला सांगितलं ना बाबा, राहिलं बर ठीक आहे, ते देऊ. मेडजला खरं तर आपल्या बारामतीच्या जवळ आहे. नियमाप्रमाणे बारामती पासून 5 किलोमीटर अंतरावरच्या गावांना आपणच पाणी द्यायचं असतं. मी उद्याच्या मला हनुमंत आठवण करा, आपण चीफ ऑफिसरला सांगू. अरे एकच मिनिट, कारखेडवाडीचं ते काय लिहिलं, ते काय हो, फिटिंगचा सर्वे करून राहिल्याच गावांचं. हे काय रेट्रोफिट जलजीवन हे करता येईल का? माझ्या पुढे आता फाईल येणार आहे बरं का, मी महाराष्ट्राचे, मग माझंही घ्या ना, म्हणजे बारामतीचं. फीड केला होता म्हणजे आता एका गावात 500 उमरा आहे, 500 उमऱ्यापैकी अगोदर 350 कनेक्शन झाले. आपण त्याच्याकरता करतोय. माझा प्रस्ताव कनेक्शन आम्हाला द्यायला अलाउ केलेलं आणि वरची नाही. जे काही आहे ते करा. मी राहणेलकडे ना, मी राहणेला सांगून करून देतो. एक काय साबळेवाडीचं जलजीवनचं काम का बंद आहे बाबा? साबळेवाडीला सेपरेट आहे का? ह्याच्यात नाही साबळेवाडी. अहो तुम्ही का नाही घेतला भाग? तुम्ही जिल्हा परिषद, अशोक तुला काय झालं होतं भाग घ्यायला? नाही रे, ती ज्या भाग घेतल्या त्या मी ह्याच्यामध्ये घातल्या, ज्या घेतल्या नाही त्या झेडपी मध्ये टाकाव्या लागल्यात. हनुमंत बर ठीक आहे, जाऊ दे आता. जिल्हा काय चर्चा करून मी चव्हाणांना सांगतो, चव्हाणांना सोमवारी सकाळी 10 वाजता किंवा 11 वाजता सर्किट हाऊसला बोलवा. संपत आलेले एक विषय असा झालेला आहे की आपल्याला कनेक्शन, जे नळ कनेक्शन द्यायचे
ते पहिल्या रेकॉर्डला काहीतरी 250 पाऊण 300 कनेक्शन दाखवलेले आहेत आणि आपल्याला कनेक्शन उपलब्ध होऊ शकते पण तिथं कनेक्शनच नाहीये दादा. ते गोटा पाईपाला कनेक्शन करायचं म्हटलं तर खर्च जास्त आहे त्याच्यासाठी काय मार्ग मग रिवाइज स्कीम मध्ये ते घ्या. त्याच्यात तुम्ही द्या तर मला. तुम्ही पण सोमवारी राहणे पुण्यातच असतात ना. राहणेला पण सकाळी 10-11 वाजता हजर ठेव. कुठं सर्किट हाऊसला. तुम्ही पण त्या दिवशी या सोमवारी. अरे बाबा नो थोडं परीट कुंभार सुतार सामाजिक सभागृहाचे हे कुठलं बांधकाम हे कुणी दिलं रे. कुठलं बांधकाम बंद पडलं का? सरपंच का बंद पडले? परीट कुंभार सुतार सामाजिक सभागृहाचे बंद पडलेले काम पूर्ण करू. 30 लाख रुपये जो आपण दिले होते त्यात कमी पडले आपण त्याला 30 लाख रुपये दिले होता. 30 लाखाचं तिथं सभामंडळ. मला एक कळत नाही रे वेडांनो. हे पैसे मंजूर करताना एवढा त्रास होतो. काम दर्जेदार करून घ्यायचं तरी गावकऱ्यांनी प्रयत्न करावा ना. पैसे देण्याची मंजूर करून घेण्याची आणि ते ही जबाबदारी माझी पण करून घेण्याची तरी तुमची. त्याला मग काय ब्रह्मदेव आला तरी काही होणार नाही. अरे मग काय करायचं ते सांगा रे. दादा तिथं फरशी बसवायची राहिलेली, दरवाजे बसवायचे राहिलेले. बीडीओ हे कुणाकडचं काम आहे? बीडीओ 25-15च आहे. बीडीओ माझी आपल्याला विनंती आहे दरा हे बघा आणि उद्या परवा दिवशी मला सांगा. माझी सकाळचा राऊंड झाल्यानंतर दुपारनं तुम्ही तुमचं जावा. जाता जाता बघा मला डेपेजी किंवा एसी तुम्ही मला सर्किट हाऊसलाच मी आहे तिथं सांगा काय मार्ग काढायचा. मग त्याच्यात थोडाफार डीपीसी वगैरे कुठं काही की द्यायचं असेल किंवा माझ्या निधीतनं मी देतो ते. हे सुपा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 मधून 1 मध्ये बदल व्हावा हे काम ह्याच्याकडे येईल ना झेडपीकडे. हे हनुमान तुम्ही पण सोमवारी या ते द्याव त्यांना. आणि मला सीओ जिल्हा परिषद त्यांनाही हजर ठेवा. हे आता फार चिठ्ठ्या यायला लागल्या. ताज काय कुठला तुम्ही एकत्र. अरे थांबा ना आता 1 मिनिट त्याच्या 1 मिनिट तुम्ही उद्या चाले या माझ्या. अरे थांबा रे बाबा ही काय पद्धत झाली. कराटी मातंग समाज मंदिर 20 लाख मंजूर आहेत. मार्चच्या आधी पूर्ण करायला सांगणे. हनुमत इकडे जरा. ते आता त्यांना तर काय करायला लागले ते चिठ्ठ्या द्यायला लागले. नाही हे तुमच्याकडे येईल का कुणाकडे? शहाजी चांदोडे नवनाथ चांदोडे शेतात काम करत असताना पोलच्या खांबाला करंट असल्याने त्यांचे करंट टाकून कोणाला निधी मिळाला नाही. हे पावडेला पण विचारू काय ते सुपा घाट सरळ करण्याबाबत. अरे पहिला सुपा घाट कसा होता? त्या सुप्या घाटात ऍक्सिडेंट ज्यांचे ऍक्सिडेंट होतात त्यांनी कृपया दारू पिऊन गाडी चालू नये म्हणजे ऍक्सिडेंट होणार नाही. मोठ्या 10 टायर 14 टायरची टन मारतात ना ते माघारी होत जातात. जागेवर टन आहे तिथे. अहो तुम्ही ना आता फारच काय काय करायला लागलाय. आधी सुप्याचा रस्ता कसा होता काय होता आता फार घाटच सरळ करा. बोगदा काढा तिकडून इकडे जाऊ द्या त्याकडे. ऍक्सिडेंट होतात तरी बसत होतो. बरं ठीक आहे बघा. नाही डेपेन बघा त्यांची जी प्रमुख मागणी आहे चेन्नईचे नियोजन ते आपण आता त्यांची मागणी वाढवली जाते. 30 दिवस आपण एकदा चालू आधी 23 दिवस चालवणार होतं. म्हणजे त्यांची जी मेन मागणी कंप्लीट व्हायची. आणि बर का हे जे काही आता मला माहित नाही ती चौघ का नाही आली. त्यांना जर दुसऱ्या गावोगावी जाऊन भेटता येतं आणि आंदोलन करता येतं तर तुमचा लोकप्रतिनिधी आल्यानंतर अधिकाऱ्यांनी घेऊन आल्यानंतर प्रश्न सोडवण्याच्या करता आल्यानंतर
ज्याच्या हातामध्ये सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे, असं असताना देखील हे वागणं बरं नव्हतं. कुठे गेलं मामा? काय थांब जरा ऐका, ते ऐका 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 खडकवासल्याचं पूर्व नियोजन तुम्हाला 13 दिवसाचं होतं, त्याच्याऐवजी आता आपण ते वा मी भारतला आता मी तुम्हाला काही निमंत्रण दिलं, निरोपावरच झालं ना ते. 23च्या ऐवजी 30 दिवस चालेल आता. नाही 16 दिवस नाही 16 दिवस ते पाणी देणार, आपली 30 दिवस योजना चालेल ज्यांना actually पाणी देऊ. आता आपण बर का 30 दिवस योजना त्या ठिकाणी चालूया, म्हणजे मग आपल्याला बऱ्यापैकी रिलीफ मिळेल. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, आता मगाशी दत्तोबांनी सांगितलेलं खरं आहे की त्या नाझऱ्याचा कॅनॉल, पण माझी तुम्हालाही विनंती आहे की थोडंसं आपल्याकडे पण काही सुपा परगणा परिसरातल्यांची परिस्थिती बरी आहे, काहींच्याकडे अरे बाबा नीट बघ रे, काहींच्याकडे JCB वगैरे आहेत, त्यांनी पण थोडं हातभार लावा ना. आम्ही जसं एखादा फाटा करताना पूर्वी मी शेती करायचो तेव्हा वेगवेगळी गडी माणसं द्यायचो आणि आम्ही सगळेजण तासून घ्यायचो. मी मशिनरी त्या ठिकाणी देतो, मी टाळत अशातला भाग नाही, तेही आपण करू. पण पहिल्यांदा आता ही बाकीची हातात घेतलेली कामं ही ढोलेजी करू आणि त्याच्यानंतर ही कामं आटोक्यात आल्यावर ते करू. एकच अरे बाबा मी मगाशी सांगितलं ना मी मिटिंग घेतोय म्हणून, अरे तेच सांग वेडा आहे खरे. मी त्याच्याकरता सोमवारी मिटिंग घेतो, मला ते निवेदन मिळालं, मोरगावच्या सरपंचांनी कोणीतरी दिलंय ते निवेदन, ते घेतलंय मी ते सगळं मिक्स केलं नाही, वेळ बराच होतोय म्हणून. उंडवडी एकच मिनिट, आता उंडवडी कप्पा मी सांगितलेलं आहे, पालखी मार्गाचा परवा चर्चा झाली, तुमची डेप्यांची सगळ्यांची, सारखं सगळीकडे भेटी द्यायला नाही शक्य. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल निधी मिळण्याबाबत गायगोटा प्रकरणे, कुशल निधीची काही कमतरता आहे? माझी मला मंगळवारी आठवण करा, मी हप्ता नाही मला तिथं सांगा, मी लगेच त्या अधिकाऱ्याला बोलून घेतो. कुतुळवाडी ते सुपा रोड फॉरेस्ट बाबत काट्या काढणे, कुतुळवाडी ते कसल्या काट्या काढणं, त्या येडेबाबीच्या, मग ते कुठे काढायचं? अहो लोणकर, अहो तुम्ही काराटीचे आहेत काय, तुम्ही असं करता? हे एवढं द्या ना, लोकांना गैरसोय होती तेवढं करून द्या. आता तुम्हाला निधी दिला लोणकर, घे काठीन मार पाहिजे डोक्यात. मोडाळा येथील सबस्टेशनसाठी गायरान जागा आहे, त्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प व्हावा. आता पहिल्यांदा आपण जायपत्रेची पहिल्यांदा ह्याचा करू, वडाण्याची जागा बघू. वडाण्याची जागा कमी पडली तर प्रांत आपल्याकडे मुडाळ्याला पण जागा आहे, तेच सांगितलं हे करतो. पहिलं आता वडाणं आलं तर वडाणे आणि दुसरं तिथे करू, आपल्याला त्याची एकट्या वडाण्याची जागा पुरेल असं मला वाटत नाही. कुतुळवाडी रस्ता साईट पट्टी वारंवार सांगून पण काम केले जात नाही. कुतुळ वस्ती रस्ता साईट पट्टी बघतो नाही, ते करून द्या बाबा. दादा खोपवाडी येथील तरुण युवक महावितरणच्या हलगर्जी करंट लागून मृत्यू पावला. नातेवाईकांना हे उद्या पावडे असताना मी त्याच्यामध्ये पंप आणि मोटारी ह्या सगळ्या बदलल्यावर तशा पद्धतीने होणार नाही. काय होतंय ते सारखं घाण येते आणि बंद कर, मान्य तेच होती अडचण होती, मी मान्य ना, म्हणूनच 55 कोटी रुपये मंजूर केले.
अरे बाबा एक एक मंजुऱ्या शाला नियामक मंडळ ते 3-3 मंजुऱ्या लागतात. पाणी उपलब्ध असल्यावर द्या, परंतु पूर्ण नाही, होय होय जातो. पुरुषोत्तम दादा, कुतवाडी बोरकरवाडीमध्ये टोळ्या वाढून द्या ऊसतोडीच्या. दादा तुम्ही कारखान्यात ना सोमेश्वर कारखान्याविषयी तुमचं धोरण दिलेच दोषी चांगले सोमेश्वर कारखान्याचे नियोजन अजिबात चांगले नाही. तुम्ही कसं एक महिना लवकर नाही सांगता तर ते अजिबात लवकर देत नाहीत. पाणी कमी त्यामुळे दादा ऊस आहे ना जळू लागला. एक होय बाबा. विद्या प्रतिष्ठान स्कूल बस परमिशन साठी स्कूलचे संमतीपत्र हे कुणीच आहे. विद्या प्रतिष्ठानचं स्कूल बस तुला चालवायची इकडे. हा मग बसला परमिटसाठी ना शाळेत संमतीपत्र लागतं. अरे शाळेचं उद्या संमतीपत्रक दिलं, ड्रायव्हर कोण आहे? एखाद्या दिवशी तू नाही आला दुसऱ्याला दिलं आणि ती पेताडा असला तर व्हायची पंचायत. आम्ही जबाबदारी होतो. छोटी छोटी मुलं आहेत ना बसमध्ये जातात. अरे थांबा रे. काय 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 ह्याची कशी आहे? आरटीओ ला सांगा. आरटीओ तुम्ही ऐका आपले जे नॉर्म्स आहेत लहान मुलांना शाळेच्या करता घेऊन जाण्याच्या करता ऑटो रिक्षा ते काही मारुती का काय असते ते व्हॅन आणि हे त्याच्याकरता नियम केलेले आहेत परिवहननी. तेच चालले बरोबर आहे. ते होऊ नये म्हणून आता सांगतोय ना. हो अजून काय आता सांगितलं त्याच्यातलं काही अर्धवट राहिलं असलं तर विचार. होय होय होय. हे काय करतात हे विदाऊट नावाच्या आणि मोबाईल नंबर नसणाऱ्या चिठ्ठ्या दिल्या तर त्याचं काही होणार नाही. हो घेतलंय ना. नाही हो काय राव बोलता तुम्ही. एक मिनिट एक मिनिट एकच मिनिट मी तुम्हाला सांगतो. त्या बंधाऱ्याची यादी तुमच्याकडे आहे का? आज 2 मिनिटं. हा का माळवाडी बरोबर आहे. हो आंबीचा बंधारा घेतला नाही डोल इकडे. माळवाडी काराटी हायस्कूल फोंडवाडा आंबी कुठे घेतला याच्यात? नाही हे पण घ्या ना. मी आता याला पैसे वाढवून देतो ते पण ऍड करू ना. नाही ते किती घेतो एक मिनिट एकच मिनिट. हा 4 बाबुर्डी 5-6 नंतर माळवाडी 6 घ्यायचे. ते दिले ना आता 2 बाबुर्डी आंबी चांदगुडवाडी ते लिहून द्या. सावोबा कुठला? तरडोली सावोबा वेगवेगळा आहे काय?
इकडे ये जरा सांग जरा. बर होय. हा हा होय होय. काय म्हणलं? कोण? जाधव तिथे यायला काय होतं मी असता. जाधव जाधव थांबा रे. ठीक आहे थांबा. हे काय बोलतो वागळवाडीला कृष्णाने काम घेतलंय आणि त्यानं दुसऱ्याला दिलं. अरे होय बाबा. सर असं कसं अपराध अपराध सर 2 मिनिटं थांबा. इकडं नका पुढचे काढा रे यार. सर इकडं नका ढकलू. नाही नाही बॅग आहे. बॅगवर नाही पाहिजे. बोला की उद्या सकाळी जयचा फोटो काढा. जयचा व्हिज्युअल घ्या. जय दोन्ही काढ. हॅलो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी पाणी टंचाईच्या संदर्भात आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं. या वेळेसाठी आलेले सर्व अधिकारी पदाधिकारी
सुपा परगण्यातून व बारामती तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी सुपा ग्रामस्थ आणि सुपा परगण्याच्या वतीने सर्वांचं हार्दिक असं या ठिकाणी आभार मानतो आणि आजची सभा या ठिकाणी संपली असं या ठिकाणी जाहीर करतो. काय बाईट घ्यायचं आहे ही तर करून बघा की चला सर माझं बरोबर नाही बाईट घेते तरी पण आता घेतली बाईट 10 मिनिटं अहो पण 10 मिनिटं झाले दादा किती तास झाले इथं 10 मिनिटं झाले हातात धरचाल का हा मोबाईल